आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम या महान बाबांचं तुम्ही दर्शन घ्या, कारण नंतर वेळ मिळणार नाही. हे बाबा साधेसुधे बाबा नाही आहेत, लग्नाळू बाबा आहेत. जर कोणाचं लग्न जमत नसेल तर या बाबांचा अनुग्रह घ्या. अहो, यांनी 5 लग्न केलेली आहेत आणि 6व्या लग्नाची तयारी सुद्धा चाललेली होती. ज्या लोकांना प्रेमी किंवा प्रेमिका मिळत नसेल आणि त्यासाठी ते आत्म्याप्रमाणे जर भटकत असतील, तर ही भटकंती त्यांनी थांबवावी आणि या महाराजांची दीक्षा घ्यावी. कारण हे एकाच वेळी 32 मुलींबरोबर ती चॅटिंग करताना सापडलेले आहेत. ज्यांना इंग्रजी किंवा इतर भाषा शिकायला अडचण येत असेल तर त्यांनी या बाबांकडून शिक्षण घ्यावं, कारण या बाबांना 17 भाषा येतात. ज्या लोकांना कामधंदा नसेल, नोकरी नसेल आणि ते नोकरीच्या शोधात असतील तर त्यांनी या बाबांचा आदर्श घ्या, कारण यांनी बाबा बनून अनेकांचा प्रचंड असा पैसा लाटलेला आहे. एवढंच नाही तर हे एवढे महान बाबा आहेत की जे सर्व धर्म समभावी आहेत. ते सेक्युलर बाबा आहेत. ते कधी महाराज बनून तर कधी मौलवी बनून सर्व जाती धर्माच्या लोकांना चुना लावण्याचं काम करतायत. तर चला ऐकूया या लग्नाळू बाबाची महान गाथा. आणि यासाठी या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उत्तर प्रदेश, त्या ठिकाणचं कानपूर आणि त्या ठिकाणच्या शहाजहापूरला आपल्याला जायचं आहे. आजच्या या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपला जो वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायामध्ये अत्यंत चारित्र्य संपन्न आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारी मंडळी ही आपल्याला जागोजागी सापडतील. आणि जे आपल्या तुकोबारायांनी किंवा ज्ञानोबारायांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गानं चालणारी मंडळी ही आपल्यामध्ये आहेत. आणि अशा अनेक मंडळींना मी पर्सनली ओळखतो, अशा मंडळींच्या संपर्कामध्ये आहे. पण अनेक वेळा असं होतं की काही मंडळी अशी असतात की जी मंडळी ही अध्यात्म किंवा देवधर्म या गोष्टीचा चुकीचा गैरअर्थ काढतात आणि भोंदूगिरीला सुरुवात करतात. आणि 450 वर्षापूर्वी तुकोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे की ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख वगैरे. तर म्हणजे वारकरी संप्रदायानं अशा भोंदूगिरीला विरोध केलेला आहे. आणि म्हणून आजची जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती अशाच एका भोंदू बाबाची आहे. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे कानपूरला. कानपूर या ठिकाणचं शहाजहापूर आहे आणि त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल होते. आता त्या पोलीस कॉन्स्टेबलच्यावरती आरोप होता की त्यानं त्याच्या पत्नीचा खून केलेला आहे आणि त्यामुळे मग त्यांना त्या कामावरून काढण्यात आलेलं होतं. आणि नंतर मग त्या व्यक्तीनं दुसरं लग्न केलं होतं. तर या पोलीस कॉन्स्टेबलचा एक मुलगा, त्याचं नाव आहे अनुज चेतन कठेरिया. तर हा जो अनुज आहे त्याला जनसेवेची आवड होती, लोकांना मदत करण्याची आवड होती आणि त्यामुळे मग त्यानं अनेक ट्रस्ट स्थापन केलेले आहेत. त्याने स्वतःचा आश्रम चालू केलेला आहे आणि तो एक बाबा बनलेला आहे आणि तो लोकांचे दुःख दूर करतोय. तंत्रमंत्र वगैरे असल्या पद्धतीनं त्यानं हे सगळं सुरू केलेलं होतं. आणि आता या बाबाचं अशा पद्धतीनं म्हणजे त्या बाबाच्या पद्धतीनं त्या बाबाने जनकल्याण सुरू केलेलं होतं. आता काम, क्रोध, मद, मत्सर हे जे षडरिपू असतात या षडरिपूंवरती या बाबानं पूर्णपणे विजय मिळवलेला होता. आणि त्यामुळे या बाबानं त्याचं पहिलं लग्न झालं होतं ते होतं 2005 साली. आता हे लग्न झालं होतं मैनपुरी जो जिल्हा आहे त्या ठिकाणमधल्या एका तरुणीबरोबरती. तर ते लग्न झाल्यानंतर ह्या अनुजला म्हणजे ह्या बाबाला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं अंशू. पण हा बाबा काम, क्रोध, मद, मत्सर या षडरिपूंवरती त्यानं विजय मिळवला असल्यामुळे तो पत्नीला सतत मारहाण करत होता, त्या पत्नीला त्रास देत होता. आणि इथपर्यंत त्यांचं प्रकरण गेलं होतं की ते आता घटस्फोटापर्यंत त्या पत्नीनं म्हणजे न्यायालयात अर्ज केलेला होता आणि आता त्यांचा घटस्फोटाचे सगळे त्याचं प्रोसिजर आहे ती चाललेली होती. अशा पद्धतीनं त्या पहिल्या पत्नीला त्यानं त्रास दिला होता. त्यानंतर यानं दुसरं लग्न केलं 2010 साली. बरेली या ठिकाणची एक मुलगी होती, त्या मुलीबरोबरती लग्न झालं आहे आणि त्याला एक मुलगा पण झाला होता. आणि तो मुलगा 11 दिवसाचा होता. आणि त्यावेळेस पती पत्नीमध्ये काहीतरी वाद झाला आणि या अनुजनं आपल्या पत्नीवरती हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये त्या पत्नीचा हात मोडला होता आणि तिनं स्वतःचा जीव वाचवत छोट्याशा बाळाला घेतलंय आणि तिथून घरातनं बाहेर पडली. तिच्याकडे माहेरला जायला सुद्धा पैसे नव्हते. त्यावेळेस मग तिनं रस्त्यावरती भीक मागितली आणि लोकांकडून पैसे घेऊन नंतर ती आपल्या माहेरला निघून गेलेली आहे. अशा पद्धतीची माहिती पण समोर येते. आता यानंतर मग यानं
तिसरं लग्न केलं 2014मध्ये. औरैया या ठिकाणची एक मुलगी होती, त्या मुलीबरोबर याचं लग्न होतं. याला 2 मुलं होतात, संसार सुरू होतो आणि नंतर ती जी पत्नी आहे ती पत्नी सोडून जाते. आता पत्नीनं का सोडलं, तर या अनुजची नजर ही त्या पत्नीची एक चुलत बहीण होती, त्या चुलत बहिणीवरती नजर होती आणि तो तिला पटवण्याचा प्रयत्न करत होता. आणि नंतर मग त्यानं तिच्याबरोबर लग्न वगैरे केलं, त्याच्यामध्ये ती गर्भवती राहिली आणि नंतर तिनं आत्महत्या केली अशी पण माहिती समोर येते. आता ही झाली 4 लग्न. त्यानंतर आता 5व्या लग्नाची त्याची तयारी चाललेली होती आणि मग त्यानं काय केलं तर आता हे सगळे लग्न करताना एका बाजूला त्याचा एक चेहरा होता, तो होता की लोकांना जनकल्याण करणं, मदत करणं अशा पद्धतीचा, आणि त्याचा दुसरा चेहरा अशा पद्धतीचा होता. तर यानं शादी.com असेल किंवा वधूवर सूचक मंडळ असेल या ठिकाणी आपली प्रोफाईल बनवलेली होती, त्या ठिकाणी स्वतःच्या नावाची नोंद केलेली होती. पण ही सगळी नोंद करताना या बाबानं सगळं काय खोटं सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये मी कस्टम अधिकारी आहे, आता तो वेश पालटून वगैरे या सगळ्या गोष्टी करायचा. तर त्यानं स्वतःचं नाव सांगितलेलं होतं लकी पांडे, अशा पद्धतीची त्याची प्रोफाईल होती. आता ही प्रोफाईल कानपूर या ठिकाणचं श्यामनगर या ठिकाणी एक मुलगी आहे, म्हणजे हे सगळं 2019मध्ये घडलेलं आहे. तर ती तरुणी जी आहे तर ती तरुणी एका शाळेमध्ये शिक्षिका होती आणि ती लॉची विद्यार्थिनी होती. तर तिनं हे बघितलं की अशा पद्धतीनं एक प्रोफाईल आलेली आहे, तो कस्टम अधिकारी आहे वगैरे. आणि ही जी मुलगी होती ती मुलगी पण अशी साध्यासुध्या घरातली नव्हती, एका उच्चभ्रू घरातली होती आणि त्या मुलीचे वडील सेवानिवृत्त सरकारी अधिकारी होते, भाऊ बहीणसुद्धा सरकारी नोकरीमध्ये होते. आणि 19 जून 2019ला या लकी पांडेनं म्हणजेच या अनुजनं नाव बदलून, प्रोफाईल बदलून तिला फोन केलेला आहे आणि मी असा असा अधिकारी आहे, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये माझी 3 मजली इमारत आहे, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, जमीन आहे, घरदार आहे वगैरे वगैरे हे सगळं तिला सांगितलं. आता एवढी सगळी चांगली प्रोफाईल ऐकल्यानंतर ही मुलगीत लग्नाला तयार झाली आणि 30 ऑगस्ट 2019ला यांचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर मात्र हिला त्याची असलियत कळायला लागली, पण आता लग्न झालेलं होतं त्यामुळे संसाराला सुरुवात झाली. आता नंतर अशी स्थिती झाली की हा बाबा, हा अनुज हा आपल्या घरी कमी आणि त्या सासू सासऱ्यांकडे जास्त राहायला लागला आणि हा नोकरीवरती पण जात नव्हता. आणि ज्यावेळेस ती पत्नी विचारायची की बाबा नोकरीवरती का जात नाही, त्यावेळेस तो सांगायचा की नाही ते वरिष्ठ अधिकारी, मग मी सेटिंग केलेली आहे आणि त्यामुळे नोकरीवरती नाही गेलं तरी चालतंय. अशा पद्धतीनं तो त्यांच्याकडेच राहायला लागला आणि त्या पत्नीला त्रास द्यायला त्यानं सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर त्या पत्नीच्या अंगावरती जवळजवळ 5 लाखाचे दागिने होते. यानं एक दागिना आता मोडायला सुरुवात केलेली होती. आणि याच काळामध्ये त्याच्या पाठीमागच्या ज्या 4 बायका ज्या होत्या किंवा अजून कोणी असतील तर त्यांचे फोन यायला सुरुवात झालेली होती. त्यानंतर मग हिला संशय यायला लागला होता की याचं काहीतरी असं लफडं दिसतंय, प्रकरण दिसतंय. आता हा बाबा 4-4, 5-5 बायकांना अशा पद्धतीनं सांभाळत होता, समजून घेत होता आणि त्यांना एकीला दुसरीचं बद्दल माहीत नाही, दुसरीला तिसरीबद्दल माहीत नाही, असं सगळं हे चाललेलं होतं. आणि नंतर आता हे दोघंजण पती पत्नी जे आहेत ते बरेली या ठिकाणचं जे महानगर आहे त्या भागामध्ये शिफ्ट झालेले आहेत. आता या घरामध्ये याचं ते तंत्र मंत्र अशा पद्धतीनं चालू होतं, याची ही बंधुगिरी चालू होती. या पत्नीला हे दिसत होतं की हा लोकांना फसवतोय, लोकांना मूर्ख बनवतोय आणि त्यामुळे त्या पत्नीनं विरोध करायला सुरुवात केली. आणि मग आपल्या पत्नीने आपल्याला विरोध होतोय, मग त्यानं त्या पत्नीला मारहाण वगैरे करायला सुरुवात केली. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं तिच्याशी वागलाय, तिचे अश्लील व्हिडिओ त्यानं बनवलेत. त्यानंतर तिला नग्न करून तिला मारहाण वगैरे केलेली होती. अशा पद्धतीनं त्याचबरोबर ती अनैसर्गिक अत्याचार करणं, ह्या सगळ्या अत्यंत म्हणजे जनावरालाही लाज वाटेल अशा पद्धतीनं तो तिच्याबरोबर वागलेला होता. आणि म्हणून मग त्या महिलेनं चकेरी पोलीस स्टेशनमध्ये 2020मध्ये तक्रार दाखल केलेली होती. आणि पोलिसांच्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावरती काही कारवाई झालेली होती. पण त्यानंतर परत या महिलेनं 11 मे 2021मध्ये किदवई नगर या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली. आणि याचा जो कच्चा चिठ्ठा होता तो सगळा त्या पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी याच्यावरती कारवाई केल्यानंतर याचे जे काही कारनामे होते ते सगळे कारनामे बाहेर आलेले होते, समोर आलेले होते. या बाबानं जवळजवळ 5 लग्न केलेली होती आणि
त्या अजून 6व्या लग्नाची त्याची तयारी चाललेली होती आणि एक दुसरीला या गोष्टीची कल्पना नव्हती. त्याचबरोबर यानं स्वतःचं जे प्रोफाईल बनवलं होतं म्हणजे लग्नासाठीचं, त्याच्यामध्ये त्यानं त्याचं नाव म्हणजे बोगस टाकलेलं होतं, शिक्षण बोगस टाकलेलं होतं, त्यानंतर त्याचं सगळं प्रोफेशन जे काय होतं, सत्ता संपत्ती त्याच्याकडे जी काय होती ते सगळं त्यानं चुकीचं टाकून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर काही ठिकाणी त्यानं स्वतःचा धर्मसुद्धा बदललेला होता आणि धर्म बदलून पण तो लोकांची फसवणूक करत होता. ज्यावेळेस पोलिसांनी याच्याबद्दलच्या अजून डिटेल काढल्या त्यावेळेस त्याच्या मोबाईलवरून तो एकाच वेळी 32 मुलींच्या बरोबरती संपर्कामध्ये होता, त्यांच्याबरोबरती त्याचं चॅटिंग चाललेलं होतं आणि याचं सगळं रेकॉर्डिंग नंतर पोलिसांनी घेतलेलं आहे. हा अनुज जो आहे तो 8वी पास होता. असं असतानाही त्याला हिंदी जमत होतं चांगलं, त्याला इंग्रजी येत होतं, त्यानंतर मराठी त्याला चांगलं जमत होतं, गुजराती म्हणजे जवळजवळ 17 भाषा त्याला येत होत्या. आणि हा अजून म्हणजे ह्याच्याबद्दलची माहिती समोर आली त्याच्यामध्ये असं पण की यानं स्वतःच्या सख्ख्या भावाच्या बायकोलासुद्धा सोडलेलं नव्हतं, तिच्यावरती सुद्धा त्यानं अत्याचार केले होते आणि त्या अत्याचाराच्या आरोपामध्ये हा जेलमध्ये जाऊन आलेला होता. एवढंच नाही तर यानं कधी मौलवी बनून लोकांना लुटलेलं होतं, कधी महाराज बनून लोकांना तो फसवत होता आणि ज्या महिला त्याच्याकडे यायच्या त्या महिलांना तो आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचा आणि त्यानंतर त्यांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करायचा. आता आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होतो की मग हा जर एवढी फसवणूक करू शकत होता तर मग त्याला पकडलं कसं नाही किंवा ही फसवणूक समोर कशी काय नाही आली. लक्षात घ्या, जो स्वतःच्या बायकोला फसवू शकतो तो जगात कुणालाही फसवू शकतो, कारण बायकोला फसवणं शक्य नसतं. हा जर 5-6 बायकांना जर फसवतोय तर मग हा कोणालाही फसवू शकतोच ना, आणि त्यानं ते तसंच केलेलं आहे. आता अनेक वेळा असं होतं की अशा पद्धतीच्या व्यक्तींच्या जाळ्यामध्ये महिला का अडकतात, मुली का अडकतात, तर काय होतं की लग्न हा एक धंदा आहे. आता या धंद्यामध्ये काय असतं तर एक सरकारी नोकरी दाखवायला लागते, तुमच्याकडे पैसा आहे असं दाखवायला लागतं, तुमच्याकडे जमीन आहे, घरदार आहे, हे सगळं दाखवायला लागतं. आणि ह्या धंद्यामध्ये जर ते दाखवलं, कारण कसं असतं आता तुमच्याकडे बघून कोणी लग्न करायला तयार होत नसतं किंवा माणसं बघून माणसं लग्न नाही करत, पैसा बघून, जमिनी बघून, घरदार बघून, या सगळ्या गोष्टी बघूनच लग्नाला तयार होतं. आत्ताकालची लग्न ही अशाच पद्धतीचं चाललेली आहेत. त्यामुळे लग्न हा एक धंदा झालेला आहे आणि मग हा धंदा जर करायचा असेल तर मग त्या धंद्यासाठी जे काय लागतं ते सगळं यानं लोकांना दाखवलं. आणि शेवटी कसं असतं, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला खरं सांगितलं तर कुठलीही व्यक्ती त्याला हे होत नाही, जवळ येत नाही. पण जर त्या व्यक्तीला खोटं सांगितलं, खोटं नाटं सांगितलं, चुकीचं काहीतरी दाखवलं तर त्या व्यक्तीला ते पटतं. ही समाजाची आता हे कलियुग आहे, हे लोकांना पटतं लगेच की नाही मग आणि त्या पद्धतीनं लोक मग त्यांच्या जवळ येतात. अशा पद्धतीनं म्हणजे खरं सांगणाऱ्याला या जगामध्ये किंमत नाही, पण खोटं सांगणाऱ्याला लोक सर्वस्व देतात. आणि तेच इथं पण घडलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मग त्यानं ह्या सगळ्यांना फसवलेलं होतं. आता याच्यावरती अगोदर कारवाई का झालेली नाही हाही प्रश्न निर्माण होतो. तर वास्तविक पाहता याच्यावरती अगोदर पण कारवाई झालेली होती, पण हे आता कदाचित ते मीडियामध्ये आलेलं नसेल किंवा समोर आलेलं नसेल किंवा हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न झालेला असेल, पण आत्ता हे प्रकरण उजेडामध्ये आलेलं आहे. आता परत जाता जाता हेच सांगतो की समाजामध्ये अशी काही माणसं आहेत जी खरंच प्रामाणिकपणे काम करतायत. असे काही महाराज आहेत, आमच्या वारकरी संप्रदायातली जी मंडळी आहेत ती मंडळीसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे काम करतायत, तुकोबा ज्ञानोबांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे या व्यक्तींचा आदर्श घेतला पाहिजे, या वारकरी संप्रदायाचा आदर्श घेतला पाहिजे. पण ही जी चुकीची लोक वागतात तर त्या लोकांना सुद्धा आपण त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. बरं, आता याबद्दलची तुम्हाला जर काही अधिक माहिती असेल तर ती सुद्धा मला जरूर सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत उद्या रात्री 8:30ला भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.